पवित्र शास्त्रामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पाणी. पाणी हा शब्द परमेश्वरानं पवित्र शास्त्रामध्ये अनेक वेळा नमूद केलेला आहे. अगदी उत्पत्तीच्या पुस्तकापासून ते प्रकटीकरणाच्या पुस्तकापर्यंत आपल्याला या शब्द पाहावयास मिळतो. आणि अत्यंत मानवी जीवनामध्ये हा देखील ही गोष्ट जी आहे, पाणी हा जो पदार्थ आहे हा खूप महत्वाचा आहे. कारण जीवनाला जगण्यासाठी आवश्यक असणारा हा पदार्थ आहे. आणि याविषयी पवित्र शास्त्रामध्ये अनेक वेळा अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या अर्थानं अनेक घटनामध्ये हा शब्द वापरलेला आपल्याला पाहायला मिळते. आपण आज जे पाहणार आहोत या ठिकाणी महत्वाचा मुद्दा तो की पवित्र शास्त्रामध्ये पाणी दुभांगणे आणि पाण्यावर चालणे ही जी गोष्ट आहे, हे दोन काही घटना आहेत पवित्र शास्त्रामध्ये. महत्वाच्या ज्या देवाच्या सेवकांच्याकडून देवानं या गोष्टींचा या माध्यमाचा उपयोग करून जो चमत्कार केला, अर्थात हे चमत्कार म्हणून या गोष्टीकडे आपण पाहू नये, तर त्या अद्भुत घटना आहेत. आणि त्या घटना मानवी जीवनामध्ये पवित्र शास्त्रामध्ये ज्या नमूद केलेल्या आहेत, त्या घटना केवळ चमत्कार नाही, तर त्यातून परमेश्वराला खूप मोठा आत्मिक अर्थ आमच्या समोर ठेवायचा आहे. आणि तो अर्थ या थोड्या वेळामध्ये काय आहे हे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. विशेष प्रकारे आपण पाहतो की 4 गोष्टी महत्वाच्या ज्या आहेत त्या ह्या आहेत की जुन्या करारामधील 3 घटना आहेत आणि नवीन करारामधील एक घटना आहे. पाणी जर आपण बघितलं तर ह्या भूतलावरची सगळ्यात महत्वाची जी प्रक्रिया आहे, जी पहिली गोष्ट आहे, तो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 9व्या अध्यायामध्ये परमेश्वरानं काय केलं, परमेश्वरानं आपण जाऊया तिथं आपल्याला हे पाहायला मिळते. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 1 अध्याय आणि 9व्या वचनामध्ये परमेश्वरानं पाणी आणि भूमी हे वेगळे केलेलं आपल्याला पासून परमेश्वर बोलला. आणि मग देव बोलला, आकाशाच्या जलाचा एक ठिकाणी संचय हो व कोरडी जमीन दृष्टीस पडो, आणि तसे झाले. आणि देवाने कोरड्या जमिनीस भूमी म्हटले व जलास संचयास समुद्र असे म्हटले. दोन गोष्टी आपण पाहतो. प्रथम जे काय आहे देवानं विभागणीचं काम, हे प्रथम आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहावयास मिळते. देव बोलला, स्वतः देवाने ह्या गोष्टी विभागलेल्या आहेत. आणि मग देवाला सर्व काही शक्य आहे, कारण तो अशक्यतेच्या पलीकडचा देव आहे. आणि उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये समुद्र वेगळा केला आणि भूमी वेगळी केली, कोरडी भूमी वेगळी केली. पवित्र शास्त्रामध्ये अशा 4 घटना आहेत. त्यातील पहिली जी घटना आहे ती आपल्याला पाहावयास मिळते निर्गमाचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि 14 ते 23 मोशेच्या कार्यकाळामध्ये घडलेली ही घटना आहे. आणि आपल्याला सर्वांना माहित आहे की तांबडा समुद्र नजरेसमोर येतोय. मिसर देशातून कनान देशामध्ये जात असलेले आपले इस्रायल लोक, आणि इस्रायल लोकांना मिस्राच्या दास्यातून काढून त्यांच्या मार्गामध्ये तांबडा समुद्र आलेला आपल्याला पाहावयास मिळते. आणि ज्यावेळी मिसर देशातून हे लोक बाहेर आले आणि हे बाहेर जात असता, आगेकूच करत असता, पुढे पुढे जात असता, यांना तांबडा समुद्र आडवा आलेला आपल्याला पाहावयास मिळते. तिथं असं लिहिलेलं आहे 14 ते 23 आपण वचन वाचू. उत्पत्तीचं पुस्तक तिथं असं लिहिलंय 16व्या वचनामध्ये. उत्पत्तीचं पुस्तक निर्गमाचं पुस्तक 14वा अध्याय. तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार व त्याचे 2 भाग कर, म्हणजे इस्रायल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील. त्यानंतर मोशेने काय केलेलं आहे 21व्या वचनामध्ये, मोशेने आपला हात समुद्रावर उगारिला, तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्व दिशेचा वारा, जोराचा वारा वाहून समुद्र मागे हटविला, त्यामुळे पाण्याचे 2 भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली. या ठिकाणी आपण पाहतो की पहिली जी गोष्ट आहे ती मिसर देशातून इस्रायल लोक बाहेर जात असताना पाठीमाग मिस्राचं मोठं सैन्य, फारोचं मोठं सैन्य आहे आणि पुढे मोठा तांबडा समुद्र आहे. या ठिकाणी पाणी आणि दुभांगणे वेगवेगळ्या अर्थाने घेतलेला आहे. इथं आपल्याला पाहायला मिळते पाणी याचा अर्थ संकट आणि दुभांगणे याचा अर्थ देवाचा मार्ग. पाठीमाग फारोचं सैन्य आहे, मृत्यू आहे. पुढे तांबडा समुद्र आहे, मृत्यू आहे. पाण्यात बुडून मरण्याची भीती आहे. पाठीमाग सैन्य आहे, तलवारीनं मारण्याची भीती आहे. देव त्या ठिकाणी या पाण्याच्या एक संकटाच्या माध्यमातून पाहत आहे. आणि मग देवाने काय केलेलं आहे, देवाने हे असं केलेलं आहे की मोशेला म्हणालेलं आहे, तू तांबडा समुद्र काय कर, काठी मार आणि डुबा. देवाने ह्यावेळी चमत्कार केलेला आहे.
आणि मोशेच्या द्वारे पाणी दुभांगलेलं आहे. पाणी जवळजवळ भिंतीसारखं उभा राहिलेलं आहे आणि त्यातून कोरडी भूमी झालेली आहे. चिखल होता, ती कोरडी भूमी झाली आणि समुद्रातून इस्रायल लोक अद्भुतरित्या बाहेर पार गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. संकट म्हणून या ठिकाणी पाण्याचा आपण आत्मिक अर्थ पाहतो. दुसरी गोष्ट याच्यातून आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळते की देवाला सर्व काही शक्य आहे. त्यानं अशक्य गोष्ट देवाने केली. मोशेच्या द्वारे देवानं मार्ग निर्माण केलेला आपल्याला पाहायला मिळते. देव आपल्या लोकांसाठी सदोदित मार्ग तयार करण्यास रिकाम आहे. प्रियनो, आमच्या जीवनामध्ये अनेक संकट येतात, अनेक अडचणी येतात, अनेक प्रॉब्लेम येतात. त्यावेळी आपण जर देवावर विसंबून असलो, देवाच्या अधीन आमचं जीवन असेल आणि जर देवाकडे आम्ही अत्यंत कळकळीनं विनंतीपूर्वक कळवळ्यानं जर आपण त्याच्याकडे मागितलं तर देव आम्हाला त्या संकटातून, त्या मार्गातून मोकळं करतो, मार्ग रिकामे करतो. या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळते. पवित्र शास्त्रामध्ये विश्वासाने समुद्र दुभांगलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशक्य वाटणारी अशी गोष्ट देवाने निर्माण केली. मार्ग रिकामा करून इस्रायल लोक पुढे वाटचाल केलेली आपल्याला पाहायला मिळते. ही जी गोष्ट आहे ही खूप महत्वाची आहे. दुसरी जी गोष्ट आहे आपल्याला पाहायला मिळते ती यहोशुआचं पुस्तक 3रा अध्याय आणि 15 ते 16 मध्ये पाहायला मिळते. यहोशुआचं पुस्तक 3रा अध्याय आणि 15 आणि 16 वचनामध्ये आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळते. यहोशुआ ही जी घटना आहे ती यहोशुआच्या कार्यकाळामध्ये घडलेली आहे. यार्देन नदीची ही घटना आहे. यहोशुआला वचनदत्त देशामध्ये या लोकांना घेऊन जायचं आहे आणि मग जात असता यार्देन पार केलेल्याचं इथं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. यहोशुआच्या द्वारे परमेश्वरानं यार्देन नदी दुभांगलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मग इथं पाण्याचा अर्थ वेगळा आहे. आपण मोशेच्या निर्गमाच्या पुस्तकामध्ये पाहिलं, पाणी हे संकट म्हणून आहे आणि दुभांगणे हे काय आहे, देवाचा मार्ग आहे. इथं जी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते ती पाणी हा अडथळा आहे. यार्देन नदी, इस्रायल लोकांना यार्देन नदी पार करून पुढे जायचं आहे. पाणी हे अडथळ्या दृष्टिकोनातून पवित्र शास्त्रामध्ये याची नोंद घेत झाले. हा अडथळा देवाने कसा नेल आणि मग दुभांगणे म्हणजे काय, दुभांगणे पाणी वेगळं करून देव त्यांच्या बरोबर होता आणि देवानं इस्रायल लोकांना या तीरापासून त्या तीरापर्यंत पार केलेलं आपल्याला पाहायला मिळते. देव त्यांच्या बरोबर आहे म्हणजे देव आमच्या बरोबर सदोदित अडथळा पार करून आमच्या बरोबर संगती असतो, बरोबर असतो. आमच्या उजव्या डाव्या हाताबरोबर त्याचं संरक्षण करत असतं आणि मग तो आम्हाला त्या अडथळ्यातून पूर्णपणे या तीरापासून त्या तीरापर्यंत नेण्यास आम्हाला मदत करतो. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आमच्या जीवनामध्ये कोणताही अडथळा आला तर परमेश्वर ते अडथळे दूर करण्यास सक्षम आहे. इथं देखील आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळते, आम्ही त्याच्याकडे मागितलं पाहिजे, आम्ही त्याच्या चरणाजवळ ठेवलं पाहिजे. आमचं अंतःकरण आम्ही त्याच्या चरणाजवळ यायला पाहिजे. लीन आणि नम्र अंतःकरणानं त्याचा धावा करायला पाहिजे. स्तोत्रकर्त्यामध्ये अनेक वेळा स्तोत्रकर्ता वेगवेगळ्या संकटामध्ये दावीद काय करतो, आकाशाकडे पाहतो, देवाकडे पाहतो आणि देवाचा धावा करतो. वेळोवेळी देवानं आपल्याला त्याला मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते. अनेक आपले देवामध्ये अशा पवित्र शास्त्रामध्ये अशा अनेक घटना आहेत की त्याच्या सेवकांनी, त्याच्या भक्तानं, त्याच्या लेकरानं देवाकडं प्रार्थना केली आणि देवानं ती ऐकली आणि त्या अडथळा दूर केलेला आपल्याला पाहायला मिळते. वचनदत्त देशात प्रवेश करण्यास विश्वासाने ते पुढे गेले, यार्देन नदी पार करून. यार्देन नदी इथं देखील आपल्याला पाहायला मिळते कोश वाहून नेत असता ही घटना आपल्याला पाहायला मिळते. कोश हे प्रभू श्री ख्रिस्ताचं चित्र आहे आपल्याला माहित आहे. आणि मग याजकाच्या पायाला पाणी लागलं आणि पाणी दुभांगलं, जमीन कोरडी झाली आणि समुद्रातून यार्देन नदीतून कोश पार गेलेला आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी जर आपण इतिहासात जर गेलो तर काही नोंदी आहेत आणि त्या नोंदी अशा आहेत की जर आपण पाहिलं तर आदम या ठिकाणी 1267 साली, प्रिय लक्षात घ्या, आदम ह्या ठिकाणी 1267 साली 10 तास यार्देन नदी थांबलेली आपल्याला पाहायला. त्यानंतर दुसरी जी घटना आहे 1927 साली 21 तास यार्देन नदी थांबलेली आपल्याला पाहायला मिळते. ती सदोदित वाहत असते, ती थांबलेली नदी आपल्याला पाहायला. याचं कारण हे चमत्कार या ठिकाणी आहे. इतिहासाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं हेच कारण हे 10 तास आणि 21 तास जी नदी थांबली ती यासाठी थांबली, तिथं भूकंप झालेला होता. पण पवित्र शास्त्रामध्ये हे सगळ्या गोष्टी देवाने केलेल्या आहेत.
आणि देवाने ह्यामुळे इस्रायल लोकांना कोष वाहण्याकरिता दुसरी जी घटना आहे यहोशूआच्या काळातली ती आपण पाहिली. पाणी अडथळा आहे आणि दुभांगणे ही देवाची त्यांच्या बरोबर असलेली संगती आहे, साथ आहे, देव त्यांच्या बरोबर आहे. तिसरी जी घटना आहे ती आपण पाहतो. तिसरी घटना जी आहे ती आपल्याला यार्दन नदी संबंधीच आहे. दुसरा राजे 2 अध्याय आणि 8 आणि 14 मध्ये एलिया आणि अलिशा हे देवाचे सेवक आहेत आणि ह्या सेवकांच्या द्वारे पाण्याबद्दल देवानं नदी यार्दन नदी पुन्हा एक वार दुसऱ्यांदा पवित्र शास्त्रामध्ये नोंद केलेली आहे. ही यार्दन नदी दुभंगलेली आहे. या ठिकाणी आपल्याला पाहास मिळतंय की 50 लोकांच्या शिष्यांच्या समोर एलिया काय करत आहे, आपल्या झग्याची वळकटी काढून ती झगा काढून त्याची गोल वळकटी काढून पाण्यावर मारतो आणि पाणी दुभांगतं आणि मग एलिया त्या तीरी जातो, पहिली तीरी जातो. अर्थात ह्या ठिकाणी देवाने काही आज्ञा केलेली नाही. मोशेच्या ठिकाणी आज्ञा केलेली आपल्या पण देवाने ह्या ठिकाणी काही आज्ञा केलेली नाही. पण एलिया काय करत आहे, एलिया स्वतः देवाचा सेवक आहे आणि मग तो काय करताय, तो विश्वासाने देवावरील त्याच्या अगाध विश्वासाने तो काय करतोय, आपला झगा काढतो, झग्याची गुंडाळी करतो आणि पाण्यावर मारतो, पाणी दुभांगतं आणि तो मार्गक्रमण करतो. एलियाच्या बाबतीत अलिशा देखील याच प्रकारचं, अलिशा आणि एलिया दोघं पार जातात आणि मग अलिशा परत येत असता अलिशा देखील तोच प्रकार करतो. एलिशाचं एलियाचं स्वर्गारोहण होतं आणि मग अलिशा काय करतो, त्याचा झगा काढून पुन्हा गुंडाळी करून तो मारतो आणि पाणी दुभांगतं. या ठिकाणी आपल्याला पाणी जे आहे ते पाणी ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून इथं नोंद केलेली आहे. आणि दुभांगणे याचा अर्थ इथं असा आहे, अभिषेकाची शक्ती. आता एलिया आणि अलिशा या दोघांना देवाचे लोक होते, देवाचे सेवक होते, देवाचे भक्त होते आणि त्यांना देवानं अभिषिक्त केलेलं होतं आणि त्या अभिषिक्ताच्या द्वारे त्यांनी ती शक्ती वापरून तिथं दुभांगलेलं आपल्याला पाहास मिळते. प्रियानो, आज आम्ही देवाचे लोक आहोत. देव आम्हाला आमच्या विश्वासाच्या द्वारे आम्हाला सर्व गोष्टीतून पार करण्यास देव समर्थ आहे आणि या ठिकाणी देवाचं सामर्थ्य आपल्याला पाहायला मिळते. देवाचं सामर्थ्य आहे ते त्याच्या सेवकाच्या द्वारे त्याने प्रगट केलेलं आहे. सेवक देखील ते त्याचं कार्य करू शकतो, फक्त त्या देवावरचा त्याचा विश्वास महत्वाचा आहे. आणि अभिषेक देवानं निवड केलेली असली, देवानं वेगळं केलेलं असलं तर तो विश्वासाच्या द्वारे देव अनेक अद्भुत गोष्टी करू शकतो. इथं ही गोष्ट आपल्याला यार्दन नदीची दुसरी घटना आपल्याला पाहायला मिळते. आणि तिसरी घटना आणि चौथी आणि शेवटची जी घटना आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्त, मत्तयाचं पुस्तक येतं 14 अध्याय, आणि परमेश्वर काय करतो की प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावर चाललेला आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त शिष्याकडे आलेला आहे, पाण्यावर चालत आलेला आहे. या ठिकाणी पाणी याचा अर्थ असा आहे की जागतिक संकट, भीती, पाप, मृत्यू. पाण्याचा दृष्टिकोन काय, पाण्याचा अर्थ या ठिकाणी संकट, मृत्यू, पाप या अर्थाने इथं शब्द हा अर्थ, ही जे परीक्षा आहे म्हणजे ही आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्तानं केलेलं काय आहे, प्रभू येशू ख्रिस्तानं ना दुभांगलं पाणी, ना समुद्र दुभांगला, ना नदीसारखं यार्दन नदीसारखं दुभांगलं, पण प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते, तो पाण्यावर चाललेला आपल्याला पाहायला मिळते. पाण्यावरून त्यानं मार्ग तयार केला नाही, कारण तो स्वतः मार्ग आहे. या ठिकाणी मूळ जर गोष्ट पाहायची असेल तर तो प्रभू येशू ख्रिस्त कोणतंही माध्यम न वापरता तो पाण्यावरून चाललेला आपल्याला पाहायला मिळते. याचा अर्थ कोणत्याही संकटात प्रभू संकट काढून टाकत नाही, तर तो संकटाला दाबून त्यावरून जातो. वधस्तंभावरची जी गोष्ट आहे आपल्याला ती पाहायला मिळते. वधस्तंभावर त्याच्या समोर आलेला प्रत्येक घटना, प्रत्येक संकट आणि प्रत्येक क्षण हा त्याने काय केलेला आहे, त्यातून बाजूला झालेला नाही, तर त्याच्यावर मात करून त्याने काय केलेलं, सैतानाला हरवलेलं आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं चालणं हे काय आहे, काय दर्शवत आहे, सर्व अधिकार आहे. तो त्याचं सर्व गोष्टीवर प्रभुत्व असलेला आपल्याला पाहायला मिळते. प्रभू हा सर्व गोष्टीचा निर्माण करताय. आपला देव जो आहे तो त्रैक्य देव आहे. देव, पवित्र आत्मा आणि येशू ख्रिस्त प्रभू
ह्या देवपुत्र, देवपिता आणि देवपवित्र आत्मा या तीन त्रेक देव आहे आणि त्रेक देवानं पृथ्वीची सर्व गोष्टीची निर्मिती केलेली आहे आणि सर्व निर्मितीवर त्याला अधिकार आहे, त्याचं प्रभुत्व आहे. आपण जर पाहिलं तर नवीन करारामध्ये वेगवेगळ्या चमत्काराच्या द्वारे त्यांना निसर्गावर त्याचा अधिकार आहे. त्यानं पाण्यावर विजय मिळवलेला आहे, त्यानं वादळावर विजय मिळवलेला आहे, त्यानं अनेक गोष्टीवर विजय मिळवला, कारण तो स्वतः सृष्टीचा निर्माण करता आहे. तो अडथळा काढत नाही, तर तो अडथळ्यावर पाय देऊन चालतो. प्रियानो, महत्वाची गोष्ट अशी आपल्याला आहे की देवानं जुन्या करारामध्ये आपण पाहतो, जुन्या करारामध्ये पाणी दुभागणे म्हणजे देवानं मार्ग तयार केला आणि नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः मार्ग आहे. देव स्वतः मार्ग आहे. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आपल्याला ह्या 4 घटनेच्या द्वारे ही गोष्ट पाहतो. समुद्र दुभागणे देव मार्ग तयार करतो, नदी दुभागणे देव अडथळे दूर करतो, परत यार्देन नदी दुभागणे अभिषिक्त च्या शक्तीच्या द्वारे देव मार्ग निर्माण करतो आणि येशू पाण्यावर चालतो. येशूचं सर्व गोष्टीवर प्रभुत्व आहे. प्रियानो, या गोष्टीच्या द्वारे तो स्वतः मार्ग आहे. स्तोत्रकर्ता योहान वर्तमान म्हणतो 14व्या अध्यायामध्ये म्हणतो की मी मार्ग आहे. देव म्हणतो मी मार्ग आहे. आणि या गोष्टींच्या द्वारे आपल्याला पाहायला मिळतंय की प्रभू या नद्या दुभागणे, समुद्र दुभागणे, पाण्यावर देवाचं प्रभुत्व आहे. सगळ्यात महत्वाची जर गोष्ट काय असेल तर आपण यांना चमत्कार म्हणून पाहायचं नाही. तांबडा समुद्र दुभागणे ही देवाची अत्यंत वैभवशाली, सामर्थ्यशाली कृती होती प्रियानो. पण प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण, प्रभू येशू ख्रिस्ताचं या जगामध्ये येणं, प्रभू येशू ख्रिस्ताचं आम्हासाठी मरणं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं या भूतलावरून स्वर्गारोहण होणं, उठणं हे यापेक्षा मोठं आहे. समुद्राचं दुभागणं, पाणी यार्देन नदीचं दुभागणं यापेक्षा ही वेगळी गोष्ट अत्यंत सामर्थ्यशाली आहे, वेगळी आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी देव आहे, देवाचा पुत्र आहे. प्रियानो, या गोष्टीच्या द्वारे देव मला आणि तुम्हाला आत्मिक उन्नतीकरिता सहाय्य करो.